सुप्रभात मित्रांनो, मी संतोष वयस्कर तुमचं स्वागत करतो वंडरवेलाच्या 2026मध्ये होणाऱ्या मॉन्सून सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये. आता सकाळचे 5 वाजलेत. तुम्ही विचार करत असाल की आज मी चक्क बाईकवर नसून चालत का ब्लॉग करतो आहे. सो त्याचं कारणच असं आहे की आता आम्ही निघालो आहोत नाशिकच्या दिशेने. तिकडे एक ट्रेक आहे. ट्रेक आणि मंदिरचं कॉम्बिनेशनवालं एक डेस्टिनेशन आहे. त्याचं नाव आहे अंजनेरी फोर्ट, जे हनुमानाचं जन्मस्थानही म्हणून ओळखलं जातं. या जागेबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती पुढे देईनच, पण सध्या आपली नवीन मित्रमंडळी जे आहेत, जी आपली वाट पाहत आहेत, तो सगळ्यात आधी त्यांना भेटूया आणि आपली जर्नी सुरू करूया. आमचा एकूण 8 जणांचा ग्रुप 2 4-चाकी वाहनांनी प्रवास करत होतो. जसं प्रवासाची सुरुवात झाली तसं पावसाने आमचं जोरदार पद्धतीने स्वागत केलं. यावर्षी जरी पावसाने उशिरा हजेरी लावलेली असली तरी गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत होता. काही अंतरावर कसाराजवळच्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करायचा बेत केला. मस्त गरमागरम मिसळ, इडली आणि मेदूवडाचा आस्वाद घेत सर्वांची ओळखही करून घेतली. पहिली भेट, अनोळखी चेहरे, पण ट्रेकिंगची समान आवड आमच्यातलं अंतर क्षणात मिटून गेली. थोडा वेळ तिथेच घालून आम्ही पुन्हा अंजनेरीच्या दिशेने प्रवास सुरू केला. बाहेर मुसळधार पाऊस, रस्त्यावर धुक्यांची दाट चादर आणि आजूबाजूला पूर्णपणे हिरवाईने नटलेला निसर्ग. अशा वातावरणात रोड ट्रिपचा आनंद काही वेगळाच असतो. प्रत्येक वळणावर निसर्ग आपलं एक नवीन रूप दाखवत होता. शहर मागे पडत गेलं आणि हळूहळू सभोवतालची सिमेंटची जंगलं हिरव्यागार डोंगरांनी बदलली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेली शेती, धुक्यात हरवलेलं गाव आणि मध्येच दिसणारे छोटे छोटे धबधबे. अशा वातावरणात सुरू झालेला प्रत्येक प्रवास कायम लक्षात राहतो. भाई जायचंय का? रस्त्यात अनेक धबधबे आमच्या भेटीला येत होते. त्यापैकी गळ्यातील नेकलेसप्रमाणे भासणारे एक सुंदर धबधब्याने आमचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्या दृश्याला कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आम्हाला आवरला नाही आणि आम्ही क्षणभर थांबून तो नजारा आपल्या आठवणीत कायमचा जपून ठेवला. तेथून आम्ही थेट अंजनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. गडावर प्रवेश करण्यापूर्वी येथील वनविभागाकडून प्रति व्यक्ती 30 आणि प्रत्येक 4-चाकी वाहनाचे 40 असे प्रवेश शुल्क आकारले जाते. आम्ही बरोबर 11 वाजता इकडे बेसला पोहोचलो आहे. आता कार पार्क करून ट्रेकची सुरुवात करणार आहे. गाडी पार्क करून पायथ्याशी असलेला गरमागरम चहा आणि मॅगीचा आस्वाद घेतला. आणि हनुमानाचं नाव घेत नव्या उत्साहाने अंजनेरी गड सर करण्यास सुरुवात केली. जसजसे आम्ही वर चढू लागलो तसतसं निसर्गाचे वेगळेच रूप समोर येत होतं. चहूबाजूला पसरलेली दाट हिरवळ, पायाखालून वाहणारे पाण्याचे छोटे छोटे झरे आणि अंगावर येणारे पावसाचे तुषार. हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. अंजनेरी हे फक्त ट्रेकिंग डेस्टिनेशन नाही. पौराणिक मान्यतेनुसार भगवान हनुमान यांचं जन्मस्थान म्हणूनही या ठिकाणाचं विशेष महत्त्व आहे. म्हणूनच येथे इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग याचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. वर चढताना मागे वळून पाहिलं आणि समोर दिसलं एक जिवंत चित्र. खाली हिरव्यागार शेतींची चौकनं, त्यातून नागमोडी वळण घेत जाणारे रस्ते, छोट्या छोट्या घरांनी सजलेलं गाव आणि मध्येच एखादं मंदिराचं घुमट. प्रत्येक पावला गणिक उंची वाढत होती, पण त्याचबरोबर निसर्गाचं सौंदर्यही अनेक पटीने खुलत होतं. अजून अर्धा पण ट्रेक पूर्ण झालेला नाही आहे, पण जागोजागी निसर्गाचे अद्भुत नजारे एवढे दिसतात आहे की प्रत्येक ठिकाणी थांबण्याचं आणि ते कॅप्चर करण्याचं खूप मन करतं. त्यामुळे आम्ही खूप थांबत हा ट्रेक जातोय. मागेच बघा किती दुकानची एक चादर आहे मस्तपैकी. खरं तर रिअल वाटत नाही आणि आपण आता एका धबधब्याच्या इकडे चाललोय.
किती सुंदर दिसतोय बघाच आता. पावसात सह्याद्री जिवंत होतो याचा खरा अर्थ इथे आल्यावर समजला. डोंगराच्या प्रत्येक कड्यावरून पांढरा शुभ्र धारा खाली झेपावत होत्या. कुठे उंचावरून कोसळणार धबधबा तर कुठे पाण्याने स्वतःच नवा मार्ग तयार केला होता. येथे प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक अवशेषांसोबतच अंजनेरी मातेची गुहाही पाहायला मिळते. याच परिसरात एक पवित्र हनुमान पदचिन्ह असल्याची श्रद्धा आहे. अनेक भाविक या पदचिन्हाला बाल हनुमानाच्या दिव्य अस्तित्वाचं प्रतीक मानून दर्शन घेतात. या पदचिन्हाबाबत ऐतिहासिक आणि पुरातत्वीय पुरावे निश्चित उपलब्ध नसले तरी अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या स्थानिक श्रद्धा आणि परंपरेमुळे या स्थळाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी हा केवळ दगडावर उमटलेला ठसा नसून श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. अशा शांत वातावरणात उभं राहिलं की मन नकळत शांत होतं. सभोवताली सह्याद्रीची हिरवीगार शिखरं, वाहणारा गार वारा आणि समोर असलेले हे पवित्र स्थान. त्या क्षणी ट्रेकचा प्रवास एक आध्यात्मिक अनुभवात बदलून जातो. प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य आपली वाट पाहत होतं. कुठे ढग पायवाट्यावर उतरले होते, कुठे धबधबे डोंगराच्या कुशीतून खाली कोसळत होते, तर कुठे वाऱ्यामुळे हिरवं गवत समुद्राच्या लाटासारखं डोलत होतं. संपूर्ण डोंगराने जणू हिरवागार शालू परिधान केला होता. प्रत्येक गवताचं पातं पावसाच्या थेंबांनी चमकत होतं. पायवाटेच्या दोन्ही बाजूंना उमगलेली रानफुलं, ओलसर मातीचा दरवळ आणि थंडगार वाऱ्याची झुळूक, जणू निसर्गाने स्वतःच्या हाताने हा संपूर्ण डोंगर रंगवला होता. शेवटचा सर पार केल्यानंतर आम्ही एका मोकळ्या पठारावर पोहोचलो. समोर फक्त वाऱ्यांचा आवाज, ढगांची धावपळ आणि चारही बाजूंनी पसरलेला अथांग सह्याद्री. त्या क्षणी असं वाटत होतं जणू आपण आकाशाच्या थोडं अधिक जवळ आलो आहोत. निसर्गाचा आनंद लुटत अखेर आम्ही अंजनेरी सर केला. धुक्यात हरवलेले ते मंदिर एक वेगळीच ऊर्जा देत होतं. हनुमानाचं दर्शन घेतलं आणि काही क्षण त्या शांततेत घालवलं. थोडा वेळ माथ्यावर घालवल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. कधीकधी एखाद्या ठिकाणी पोहोचणं हेच अंतिम ध्येय नसतं, तर त्या ठिकाणापर्यंतचा प्रत्येक क्षण हा एक सुंदर अनुभव असतो. पावसाळ्याच्या अगदी मध्यात जेव्हा निसर्ग आपल्या सर्वात सुंदर रूपात असतो. जर तुम्हालाही गर्दीपासून दूर जाऊन निसर्गात काही तास घालवायचे असतील तर हा ट्रेक नक्कीच एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर प्रवासासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन पुन्हा एका नवीन ठिकाणी नव्या प्रवासासह. तोपर्यंत कीप वँडरिंग, कीप एक्सप्लोरिंग.